सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावे। आदरणीय प्रवीण भाऊंच्या उपस्थितीत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत होत आहे। प्रभू रामचंद्रांचं एक छान मोमेंटो देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे। जोरदार टाळ्यांनी आपण देवेंद्रजींचं स्वागत करावं। जोरदार टाळ्या वाजवत माननीय देवेंद्रजींचं या ठिकाणी स्वागत होईल। यानंतर प्रकाशजी दरेकर आणि आदरणीय सिद्धार्थजी कांबळे यांच्या वतीने देखील देवेंद्रजींचं स्वागत केलं जाईल। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करतील। आदरणीय प्रकाशजी दरेकर आणि सिद्धार्थजी कांबळे यांना विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजींचं स्वागत करावं। अभ्युदयनगर रहिवासी संघाच्या वतीनं विलास सावंत यांना विनंती करतो की त्यांनी देखील माननीय देवेंद्रजींचं स्वागत करावं। जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्रजी यांचं मनापासून स्वागत करावं। आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्या वतीने देखील देवेंद्रजींचं स्वागत होईल। मी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनाही विनंती करतो। शरद चिंतनकर मुंबई भाजपच्या वतीने शरद चिंतनकर देखील आदरणीय देवेंद्रजींचं स्वागत करतील। मी शरदजी चिंतनकर यांना विनंती करतो की त्यांनी देखील देवेंद्रजींचं स्वागत करावं। मिलिंदजी देवरा यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनापासून स्वागत। उपस्थित होणार आहे। मी आदरणीय प्रवीण भाऊंना विनंती करतो की त्यांनी वचनपूर्ती आणि यशोगाथा या दोन पुस्तिकेचं प्रकाशन या ठिकाणी करावं। सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती की या वचनपूर्ती या पुस्तिकेचं प्रकाशन करावं। गेल्या काही महिन्यामध्ये गृहनिर्माण विभागाच्या वतीने घेण्यात आलेले अनेक निर्णय जे मुंबईकरांना हक्काचं घर देणार आहेत आणि मुंबईकरांच्या घराचं स्वप्न पूर्ण करणार आहे ते केल्याबद्दल देवेंद्रजींचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। आणि वचनपूर्ती पुस्तिकेचं प्रकाशन माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रवीणजी दरेकर, आमदार आशिषजी शेलार, मंगलप्रभात लोढाजी, अतुलजी सावे या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे। जोरदार टाळ्यांनी आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करावं। याच्यानंतर यशोगाथा नावाची एक पुस्तिका देखील काढण्यात आली आहे। यशोगाथा या पुस्तिकेचं प्रकाशन करावं असं मी विनंती करतो। यशोगाथा या पुस्तिकेचं प्रकाशन देखील झालेलं आहे। यानंतर मुंबईकरांच्या वतीनं देवेंद्रजींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रवीणजी दरेकर यांच्या वतीने देवेंद्रजींचं स्वागत होईल। मोठा पुष्पहार मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या 16-17 महिन्यामध्ये देवेंद्रजींनी जे काही निर्णय घेतलेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सोहळा आहे। देवेंद्रजी, तुम्ही मुंबईकरांसाठी अनेक निर्णय घेतले आणि त्याबद्दलची ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय प्रवीण भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रभू रामचंद्रांची एक मूर्ती आणि पुष्पहार अर्पण करून माननीय देवेंद्रजींचं स्वागत करावं। याशिवाय व्यासपीठावर इतर कुणीही येऊ नये अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो की कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने माननीय प्रवीण भाऊ, सिद्धार्थजी कांबळे आणि प्रवीणजी दरेकर यांच्या वतीनं
देवेंद्रजींचं धन्यवाद देण्यासाठी धन्यवाद देवेंद्रजी हा कार्यक्रम आयोजित केला जातोय आणि या कार्यक्रम